नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत उपवास स्पेशल गुळ शेलं। त्यासाठी मी 1 पाव गंगाफळ घेतले, यालाच काशीफळी म्हणू शकता तुम्ही किंवा कवळी म्हणतात। आता याला कट करून घ्यायचं आणि याची मागची साल काढायची आपल्याला आणि हे शिजायला टाकू आपण। गंगाफळ मी कापून घेतले, त्याचा पाठीचा भागी काढून घेतलाय, छोट्या फोडीत कट करून ते आता शिजायला टाकले। यात आता थोडंसं पाणी घालत आहे, याला पाण्यामध्ये छानपैकी थोडंसं शिजू देत आहे। यावर मी झाकण ठेवत आहे, झाकण ठेवलं की लवकर शिजतं। भोपळा आपला छानपैकी शिजलेला आहे। हा आता आपण थोडासा दाबून पाहूया। छानपैकी हा शिजलेला आहे। आता याला आपण स्मॅश करून घेऊया। आता याला आपण स्मॅश करून घेऊया। आता एका पॅन मध्ये आपण 2 चमचे तूप घालूया, चांगलं तूप। यात आता हे स्मॅश केलेलं गंगाफळ आपण या तुपात चांगलं भाजून घेऊया। हे तुपात आता छान भाजल्या गेलेलं आहे। आता यात आपण दूध घालूया। दुधामध्ये थोडंसं छान शिजू द्यायचं आहे। छान दूध आटेपर्यंत आपण हे दुधात शिजवून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करत आहे मी। गॅस बंद केल्यानंतर हा पॅन खाली उतरून घेत आहे आणि आता यामध्ये मी इथं अर्धा वाटी गूळ घालत आहे। गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। पहा, मी गॅस बंद करून गूळ खाली मिक्स करून घेते, कारण जर आपण दुधामध्ये गूळ टाकला तर दूध कधी कधी फाटायची शक्यता असते। तर तयार आहे आपलं गुळ शेलं। माझी गुळ शेलं बनवण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।